मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या दिवसाची सुरुवात आज मोटर चालू करण्यापासून झाली होती, कारण आज रात्रीची लाईट होती. आपल्याला कांद्यांना पाणी लावायचं होतं, तर आज रात्रीची लाईट असल्यामुळे आपलं पाईपलाईनचं पाणी जोरात चालू होतं. आपलं 4 किलोमीटरवरनं पाईपलाईन केली आपण इथं पाणी नसल्यामुळे. तर ते दिवसाचं पाणी एकदम डिम लाईट असल्यामुळे फार कमी चालतं. रात्रीचं भरपूर पाणी चालतं, बघू शकता विहीर भरून आलेली. तर मी पाणी लावून निघालो शेताकडे पाणी चेक करायला. बघू शकता तुम्ही पाणी चालू होतं आहे आता. तर पाणी चेक करून मी घरी निघालो. पाणी वगैरे पाहून घेतलं. तेवढ्यात आई म्हणे की आपल्याला एक कांदा आज निंदायचं आहे, तर याला पाणी नको लावू. मग काल निंदलेल्या कांद्याला आपण पाणी लावायचं ठरवलं. तर मग त्याचे कॉकं वगैरे बदलून घेतले आणि आलो तिथं. हे काल निंदलेलं कांदा आहे आपलं आलं, बघू शकता तुम्ही. काल निंदायचं चालू होतं, मग थोडं वाकलेलं वगैरे होतं. मग त्याला पाणी दिलं म्हणजे ते सरळ होईल, त्यामुळे आता त्याला पाणी लावलं. तर आलो मी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी काल कांदा निंदलेलं होतं. तर तिथे आल्यानंतर थोडे कांदे वाकलेले होते, ते सरळ करून बघितले, ते काही राहत नव्हते. मग म्हटलं चला पाणी लावलं तर त्यांचे होतील व्यवस्थित. मग ते कॉकं वगैरे पलटून घेतले, नळ्या वगैरे पलटवून घेतल्या व्यवस्थित आणि लावलं त्याला पाणी. तेवढ्यात आपलं पाणी आलं, तिकडं पाणी आलं. त्यानंतर बघू शकता तुम्ही पाणी चालू होतं आहे आता. कसा वाटला नजारा सांगा बरं एकदा कमेंट करून. मग तेवढ्यात लाईट पण गेली. मग आपलं जे काल निंदलेलं कांदा होतं त्या 3-4 गल्ल्यांमध्ये जे गवत राहिलेलं होतं ते माणसांना म्हटलं घ्या काढून. आणि मी जे एक बांधावर चंबोली होती कुऱ्हाडा घेतला आणि ती तोडायला लागलो. ती चंबोली खूप मोठी होत होती. मग म्हटलं ते चांगलंही दिसत नव्हतं, मग घेतलं तोडून घेतलं आणि माणसांचं गवतही काढलं गेलेलं होतं गल्ल्यांमधलं. तर मग आपलं दुसरं काम रेडीच होतं. तर कडबा रचायचं काम होतं आज मित्रांनो. दिवसभर ते कडबा रचायचं काम चालू होतं. मग मी म्हटलं ढोरं वगैरे घेऊन पाजून, आता म्हशी वगैरे पाजून घेतल्या. तेवढं ते पायडू ब्लोअर चेक करत होतं. ते झालं आणि मग निघालो आपण मोटर चालू करायला. जी परवाच्या दिवशी सिंगल फेज मोटर टाकली ती आपल्याला आज चालू करायची होती. तर मी ती चालू वगैरे करून घेतली होती. फिटर आला, तो चालू करून गेला. मग तिथे लीक वगैरे होतं आहे काही बघायसाठी मी आलो होतो. बघितलं, मग थोडंफार होत होतं लीक. आता म्हटलं बघूया नंतर काय होतं काय नाही, कारण की हे पाणी अजून 5-1 किलोमीटर दूर अशी पाईपलाईन आहे, तिथे जाणार होतं. मग आपण हे पाणी वगैरे पाहून घेतलं आणि जिथे पाणी जाणार होतं त्या मळ्यात आलो. पाणी आलो तर भरपूर जोरात प्रमाणात पाणी चालू होतं. ते सिंगल फेज मोटर एकदम चांगली पाणी मारते. तर मग ते झालं, आलो घरी. कुट्टी करायची होती जनावरांना, त्या कुट्टीचं मशीन चालू करून दिलं आणि जिंजिराची कुट्टी करून घेतली. कुट्टी करून जनावरांना टाकून दिली. आपल्या चॅनलला घ्या बरं सबस्क्राईब करून. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओ येत राहतात.